आपण असं म्हणतो कोकणची भाषा रीती परंपरा ही जेवढी वेगळी आसा तेवढोच निसर्ग आणि कोकणचो किनारो हे तेवढेच अप्रतिम असत। बऱ्याच वेळा कोकणाच्या बाहेर जेव्हा आपण राहतो आणि कोकणात ज्यावेळी राहतो एक प्रश्न मात्र प्रामुख्याने आपण कायम विचारलो जाता किंवा कायम कानार पडा दिलो तो म्हणजे कोकणात ठेयला काय। बऱ्याच वेळा आपण कोकणात ठेयला काय या प्रश्नाचा उत्तर शोधूचो प्रयत्न केलो, नोकरी ह्याच सर्वस्व असं मानून आपण शहराचे कास धरलो। पण ज्यावेळी कोकणात ठेवला काय यावेळी प्रश्नाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्या नोकरी ह्या त्याच्यावरचा एकमेव उत्तर नाही होता। कोकणाचो विकास, उद्याचो कोकण, उद्याचो भविष्यातलो कोकण जर आपण सदन जर बघूचो होतो त्याच्यावर एकमेव पर्याय होतो आपल्या कोकणात राहणारो भूमिपुत्र आर्थिकदृष्ट्या गावात रावन सदन जेव्हा झालो असतो त्यावेळी आपल्या उद्याचो कोकण ह्यो आपणाक भविष्यात सदन झालेलो दिसलो असतो। पण आम्ही मात्र नोकरीच्या मागे लागलो, शहराची कास धरलो आणि गावात ठेयला का ह्या प्रश्नाचं उत्तर गावाच्या बाहेर राहून शोधूचो प्रयत्न केलो। खरं सांगूचा तर कोकणात ठेवला का या प्रश्नाचं उत्तरावर आजचो कोकण आणि उद्याचो कोकण आपणाक बघूचो असा आणि त्याच्यावर कोकणाचं भविष्य अवलंबून असा। बऱ्याच वेळा होता काय की कोकणात ठेयला का या प्रश्नाचं उत्तर आपण शोधूचो प्रयत्न करतो। ज्यावेळी आपण कोकणात राहतो त्यावेळी डोळ्यासमोर पहिले येतोच समुद्र किनारे, कारण पहिलो पर्यटन जिल्हो आपलो भारतात घोषित झालो सिंधुदुर्ग, त्यामुळे पहिले आपल्या डोळ्यासमोर येतात पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे असले सागरी किनारे आणि त्यानंतर येतात मात्र आंबो, काजू, फणस। ह्याच्या पलीकडे केव्हा आपण जाऊन केव्हा बघणं नाही। एक छोटंसं उदाहरण सांगतोय, गावात ठेवला काय आणि त्याचं आर्थिक राजकारण भविष्य आपल्या कोकणचा कसा बदलू शकता। वेंगुर्ला तालुक्यातलो सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो वेंगुर्ला तालुको आणि त्याच्यातलो आसोली गाव, या आसोली गावात सुरंगीचे झाडं असत आणि सुरंगीचं उत्पादन घेतलं जातं आणि त्याची वार्षिक उलाढाल सगळ्यांका तोंडात बोटा घालूक लायणारी असा वार्षिक उलाढाल असा 4.5 ते 5 कोटी रुपये। आणि ह्या आंबो, काजू, फणस ह्या फक्त आपण डोळ्यासमोर ठेवतो, ह्याच्यावर अजूनपर्यंत कोणी विचार करूक नाही। मी कायम सांगित असते कोकणातलो जर विकास करूचा असा तर कोकणात आंबो, काजू, फणस, रतांबे सोडून अशी बरीच उत्पादनं असत त्याच्यावर आपण येऊची गरज असा, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर फोकस करूची गरज असा। महत्त्वाचा विषय होता की कोकणात कृषी अधिकारी बाहेरचे असतात, ह्या मी आवर्जून सांगतोय, कारण कोकणातलो विकास, कोकणातली जी पिकं असत, कोकणाची जी भौगोलिक परिस्थिती असा ती महाराष्ट्रापेक्षा बरीच वेगळी असा। कारण एका बाजूक असलो सह्याद्री आणि दुसऱ्या बाजूक असलो समुद्र किनारो, ह्याच्यामध्ये आपण राहतो आणि हैसर महाराष्ट्रात पडणारा एवढो पाऊस पडता आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यात आपणाक पिवच्या पाण्याची शोध घेऊचो लागता। त्यामुळे प्रत्येक वेळा आपणाक हयली जर विकास करूचो असा, कोकणचो विकास करूचो असा तर भौगोलिक परिस्थिती आपणाक डोळ्यासमोर आणूकच होय, ती नजरेआड करून चलाची नाही। आता परत एकदा येऊया सुरंगीच्या वयसराकडे। सुरंगीच्या वयसराचे मी सांगितले 4.5 ते 5 कोटी रुपयांची उलाढाला आणि जवळपास सिंधुदुर्गातली 80 गावात सुरंगीच्या वयसराची उत्पादन करतात। एकटा आसोली गाव जर 4.5 ते 5 कोटींची उलाढाल करू शकता, सुरंगीच्या उत्पादनापासून जे उत्पादनं तयार होतात ज्याच्यावर प्रक्रिया करून त्याची जागतिक बाजारपेठेतली उलाढाला 1000 कोटी रुपये आणि त्याच्यातलो 90% आपलो सुरंगीचे वयसर आपण फक्त सुरंगीच्या वयसर डोळ्यासमोर येतात, पण 90% जी सुरंगी जी आपली पुरवली जातात ती कोकणातून पुरवली जाता। म्हणजे सांगूचा उद्देश असा, जर कोकणातलो माणूस जर सदन करूचा असतात, कोकणाचो विकास, कोकणातला भविष्य आपणाक जर सदन जर करूचा असतात तर कोकणातल्या उत्पादनावर हैसर प्रक्रिया करणारे आणि हैसर संशोधन करणारे उद्योग कोकणातच निर्माण होऊ येते। एक छोटंसं उदाहरण अजून एक देऊचा महत्त्वाचं वाटतं, आपल्याकडे मासेमारी केली जातात सागरी किनाऱ्यावर, पण मासेमारीचा बोर्ड या खय कोणाक माहिती आहे? मासेमारी बोर्ड हा नागपुरात, काजूचा सर्वाधिक उत्पन्न आपल्याकडे होता आणि त्याचं बोर्ड हा कोल्हापुरात। एक खैतरी परिभाषा बदला होई, कारण बऱ्याच वेळा होता काय आपण फक्त फुलं विकतो, सुरंगीची फुलं विकतो, आंबे, काजू, फणस, कोकम ह्या फक्त विकतो, पण त्याच्या प्रक्रियेतून हजारो कोटींची उलाढाल जग करता आणि आपण मात्र फक्त उत्पादन विकून कोकणी मेवे विकून मोकळे होतो। ह्या विषय काहीतरी बदलाव होय, कोकणावर प्रक्रिया करणारे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उच्च तंत्रज्ञानाचं शिक्षण, शैक्षणिक पद्धतीने जर तरुणाईक जर दिला गेला असता तर आज कोकणात प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिले असते। आज जर 4.5-5 हजार कोटीचे आसोली गाव जर एकटा उत्पादन करू शकता तर प्रक्रिया करणारे उद्योग निश्चित 500 कोटीची उलाढाल फक्त सिंधुदुर्गातून होऊ शकता। आणि उलाढाल याच्यासाठी म्हणते मी, कारण ही उलाढाल असणारी शाश्वत असलेली चिरंतन काळ टिकणारी असते। आज बऱ्याच वेळा रिफायनरीचे वारे निघलेत, मायनिंगचे वारे येतात, सिंधुदुर्गातल्या 200 गावांवर मायनिंगचं सावड असा, हे कोणाक माहिती असा?
आज सिंधुदुर्गातली 200 गावां मायनिंग खाली असत आणि त्याच्यात पहिला नाव रेडीचं झाला, त्याच्यानंतर दोडामार्गातला कळणे गाव झाला आणि तिसरा गाव फुटला तर म्हणजे आसगाव गावाचा. बऱ्याच वेळा आपला होता असा काय बाजूच्या गावात मायनिंग होतं त्याचा आमका काय करूचा असा, पण मायनिंग ही न संपणारी कीड असा. ज्यावेळी एक डोंगर पोखरून जातलो त्यावेळी आपल्या गावातलो डोंगरावर त्या लक्ष जातो. मुळात कोकणातलो निसर्ग हे सदन असा, कोकणातलो माणूस सदन होण्यासाठी मात्र याच्यावर फोकस करूची गरज असा, याच्यावर लक्ष घालूची गरज असा. कोकणातली पिढी जर कोकणात राहून आपणाक सदन करूचे असा तर प्रक्रिया करणारे उद्योग कोकणातल्या उत्पादनावर निर्माण होवय आणि ते आपल्या कोकणातच निर्माण होवय. दुसरी गोष्ट जाऊया काजूचा उत्पादन. काजूच्या उत्पादनातला देवगड तालुक्यातील कुणकवण गाव, कुणकवण गावाची ओले काजूगर ज्याका आपण फका चिरून काढलेले काजूगर म्हणतो, त्या एका गावाची वार्षिक उलाढाल हा 2 कोटी रुपये. या अजूनपर्यंत बऱ्याच जणांका माहिती नसताना 2 कोटी रुपये फक्त एका गावाची वार्षिक उलाढाल. मी सुके काजी म्हणजे भाजलेले काजी सुके काजी बाजूक ठेवतोय आणि त्याची बाजारातली किलोची किंमत जेव्हा बाजारात पहिले काजूवर येतात त्या 1600 रुपये. 250% आपण उत्पन्न ओल्या काजूवरसून जास्त गावता आणि आम्ही मात्र झाडाखाली पडलेले काजू गोळा करतो, व्यापाराक 100-150 रुपयान विकतो आणि बोंब मारतो आमका काजू होय तसं दर गावणार आहे. काही गरज नाही. असं तुम्ही ओले काजू काढा, स्वतःचा मार्केट आणा. सोशल मीडियाचा वापर जर आपण ट्रोलिंग करूच्यासाठी करतो, नको तसले रील करूच्यासाठी करतो, तर सोशल मीडियाचा मार्केट आपण ह्या व्यवसायासाठी आरामात वापरू शकतो. आज बऱ्याच वेळा आपण जेव्हा भविष्यातील कोकणाचा विचार करतो त्या कोकणात डोंगर पोकारणारे मायनिंगसारखे विनाशकारी प्रकल्प असत, मायनिंग असा. आज युवा पिढी आपली दारू आणि गुटखाच्या आहारी गेल्या. बरेच जण आपले युवा समर्थकांच्या मागे फिरतात. आज सिंधुदुर्गात कॅन्सरचं भयानक प्रमाण वाढलं आणि त्याचं एकमेव कारण असं म्हणजे प्रदूषण आणि आपली बदललेली जीवनपद्धती ज्याका आपण लाईफस्टाईल म्हणतो. कोकणात जर आपणाक सदन करूचा असा हैलो विकास जर करूचा तर रस्ते पाणी ह्या विकासाचं साधन नाही तर हैलो भूमिपुत्र सदन जावं आणि तो आर्थिकदृष्ट्या जर भूमिपुत्र सदन करूचा असा तर कोकणाचा विकास ह्यो शाश्वत आणि जर आपणाक चिरंतन काय टिकणार तर राहिल्या उत्पादनावरच कोकणाचा विकास तो प्रक्रिया करणारे उद्योग कोकणात उभे राहावे आणि प्रक्रिया करणाऱ्या उद्योगानंतर संशोधन केंद्र असं निर्माण जावं आणि त्याच्यावर कच्च्या मालावर प्रक्रिया करून जर आपण फक्त आंबे विकतो पण आंब्यावर जवळपास 70 प्रोडक्ट निर्माण होतात आणि ती बाजारपेठ जागतिक बाजारपेठेत जाता. धन्यवाद. इतक्या करून मी माझं भाषण जमतंय. सगळ्यांका जय महाराष्ट्र, जय मालवणी.